जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाराज पन्हाळ्यावरून गुप्त मार्गाने दांडपट्टा चालवणारे बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल सेना सोबत घेऊन गड उतार होतात। सिद्धी जोहरच्या भेटीला शिवा काशीत राजांचे रूप घेऊन भेटीला जातो आणि महाराज बाकी सेना घेऊन राजगडाकडे निघतात। पण जोहरला कळते की हा शिवाजी नसून दुसरा कोणीतरी आहे। शिवा काशीदला मारून तो महाराजांच्या मागावर आपले सैन्य पाठवतो। महाराज घोडखिंडीजवळ येतात। येथे मात्र बाजी प्रभू महाराजांना निम्मी तुकडी घेऊन विशालगडाकडे जाण्यास सांगतात, पण महाराज त्यांचं ऐकत नाही। तेव्हा बाजी प्रभू मोठेपणाचा दरारा दाखवून त्यांना विशालगड गाठण्याची विनंती करतात आणि विशालगडावर जाऊन तोफेचे 3 बार द्या, म्हणजे तेही लवकर विशालगडावर येतील असं सांगतात। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून ते महाराजांना मुजरा करतात। महाराज मनावर दगड ठेवून विशालगडाकडे निघतात, पण विशालगडाच्या पायथ्याची सूर्याजी सुर्वे आणि पालवणकर अगोदरच येऊन थांबलेले असतात। त्यांच्याशी 2 हात करून राजे गडावर जातात आणि तोफेचे 3 बार करून आपण विशालगडावर सुखरूप पोहोचल्याची इशारत बाजीप्रभूंना देतात, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो। घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैन्यांना अडवण्यासाठी बाजीप्रभू आपल्या प्राणांची बाजी लावतात। त्यांच्याबरोबर 300 बांदलही वीरगतीला प्राप्त होतात। तोफेचे 3 बार ऐकल्यानंतर बाजीप्रभू आपला देहत्याग करतात। इतिहासात ती घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते। अंगाला काटा आणणारा हा प्रसंग आहे। स्वराज्याच्या या कार्यात प्रत्येक वेळी महाराजांच्या जीवावर येणारी कोणतीही परिस्थिती असेल तेव्हा अशाच अनेक मावळ्यांनी महाराजांवरचे मरण स्वतः पत्करले आहे आणि स्वराज्याच्या धन्याचं रक्षण केलेलं आहे। काही जण अशा परिस्थितीत चकमा देण्यास यशस्वी होतात, तर काही वीरगतीला प्राप्त झालेले आहे। अशा या निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा। आता यापुढील भाग आपण कंटिन्यू करूया, बघूया यापुढे काय होतंय ते। रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊंच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता। बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती। नसलबाज अरबी घोड्यांच्या एटबाज शिंगराला वारे झोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकारायला शिकवावे लागत नाही। जिजाऊंचा महल सोडला तर शंभूराजांचा सारा समय अंतोजी रायाजींच्या संगतीत जात होता। शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानोजाबता राजांनी कसा बसविला आहे हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते। दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालांतील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता। राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते। धाकले राजे म्हणून लहान थोरांनी घातलेले आदब मुजरे रुजू करून ते घेत होते। धाकूटपण पंतोजी गुरुजींपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते। ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणे हटले जाते त्यांना परिस्थितीच उदंड शिकवत असते आणि ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजांच्या पोटाचा बच्चा होण्याचे फर्जंद पण येते त्यांचे अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते। दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला। शास्ताखानाचा खासा सरदार कारतलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली। त्यांनी जिजाऊंचा आणि शंभूबाळाचा निरोप घेऊन राजगड सोडला। यावेळी राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता। त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर, सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोड सैन्याने रात्रीचा छापा घातला। ही खबर राजांना राजपुरात मिळाली। सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजरतीच्या फौजेवर राजापूरहून शृंगारपूरच्या रोखाने परतले। त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता, त्याचे नाव बाळाजी आवजी। संगमेश्वर पाली मार्गे राजे शृंगारपुराच्या पांढरीवर येऊन धडकले। गावातील सुर्व्यांच्या गढीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन
वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि अंबरायाचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबीरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायाडौल होऊन गडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठे तलवारबाज असून तो गडी चालविण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेव चा पौस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गडी घेरली होती. कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या गडीत शिरले. गडीतले सुर्व्यांचे सगळेच धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बागदार मोजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेईमानाच्या मनसदी माती मोलाच्या असतात. हे दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर किल्लेदार माणसाची छाती वर खाली होत होती. ते होते सुर्व्याचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले, हे बेईमान धन्याचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरवल्या. राजे तानाजीला म्हणाले, चुकलात तानाजीराव. आम्ही नजरेला धन्याची चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तर ती पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतं. मोकळे झाले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरा केलं तिला ठोकरून वर ही आमची नवाजणी कशापायी? त्या परीस घोडाच्या टापेला जकडून आमच्याच गावात काढा की आमची धूळधिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपला डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव तुम्हीही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आनभाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणवली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेकजात वर्तनावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हास जरूर बोलू. शिकलं न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हीचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुर्व्यांची संगत करण्यापेक्षा शेतपोतावर जाऊन कुणवावाचा केला तरी तो गोमटाच आहे. तान्हाजीराव पिलाजींना बाइज्जत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरारले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असेल तर टाका तोडून. त्यांना वर उठवून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलोय. तोडणं सोपं असतं, जोडणं मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धाळकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात दोन भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, ही कुणाच्या घर शोभा पिलाजीराव? जी, ती माझीच आहेत. हे थोरले गणोजीराव आणि ही धाकली राजसबाई. समधी हिला राजऊ म्हणतात आणि आम्ही जीव. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र थोडी राजस आणि चलाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणी जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंच्या तोंडावळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या
बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांचे इतमानाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिग्मतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. शृंगारपूर सोडवण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजीरावांना विचारले. ते आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीचं आहे, पिलाजी म्हणाले. असं, चला दर्शन घेऊ म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडे तुकडीने धीम्या चालीने धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की संभाजी महाराज हे आता गडावर मोठे होऊ लागले. वयाप्रमाणे त्यांची बुद्धी ही चौकस झालेली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावातील दयाळूपणा, दूरदृष्टी आणि शत्रूला हे मित्र बनवण्याचे कौशल्य महाराजांना अगोदरच अवगत होते. याचे सुंदर वर्णन येथे केलेले आहे. एका निष्ठावंत माणसाची पारख कशी करावी हे या संवादातून स्पष्ट होते. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आपण या छावा कादंबरीच्या पुढील वाचनासाठी आपल्या या शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन दिवस 16 हा नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.